नमस्कार मित्रांनो, बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय, मोडले दादांचे रेकॉर्ड म्हणाल्या मन खूप भरून येते. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. बारामती पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झाला. सुनेत्रा पवारांनी दिवंगत अजित पवारांचे रेकॉर्ड देखील मोडीत काढत मोठं मतधिक्य मिळवलं आहे. देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या आमदार सुनेत्रा पवार झाल्या आहेत. या सगळ्यांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. अजित पवारांनी केलेल्या विकास कामाचं प्रतीक म्हणून बारामतीकरांनी भावांजली वाहिली आहेत, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या तेव्हा हे शब्द वापरले. सुनेत्रा पवार म्हणाले की अजित पवारांनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. अशा पद्धतीने निवडणुकीला समोर जावे लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मन खूप भरून येत आहेत. अजित पवारांनी केलेल्या विकास कामाचं प्रतीक म्हणून बारामतीकरांनी भावांजली वाहिली आहे. अजित पवारांनी जनतेवर केलेलं प्रेम, सेवा ही बारामतीकरांनी मतातून दाखवली आहेत. बारामतीकरांनी केलेल्या मतातून अजित पवारांवरचा आढळ विश्वास माझ्या पाठीशी देखील उभा केला आहे. अजित पवारांना आदरांजली वाहताना माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी बारामतीकरांचे आभार मानते. माझ्यावर जबाबदारी वाढवली आहे. अजित पवारांनी दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामतीकरांनी एवढे मतदान दिले आहेत, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. बारामतीकरांना अशा प्रकारची निवडणूक हवीच नव्हती. ही वेळ जल्लोषाची नाहीत, आदरांजलीची आहेत. अजित पवारांना जशी शिस्त आणि संयमाची सवय होती, त्याच प्रकारे कार्यकर्त्यांनी दाखावी अशी विनंती करते. अचानक झालेल्या अपघातामुळे मी निवडणुकीला उभे राहिले असं मला वाटत नव्हतं. बारामतीकरांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी पूर्ण करायची आहे. ही माझी सुरुवात आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळेंनी ज्या प्रकारे बारामतीत काम, विश्वास आणि सेवा केली आहेत, एकंदरीत बारामतीकरांच्या आमच्या कुटुंबावर विश्वास आहे. तो विश्वास आजच्या मतातून दाखवला आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितलं. तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.